पुण्यात खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन संस्था आणि इंडियन सोसायटी फॉर हायड्रॉलिक्स यांनी संयुक्तपणे आजपासून किनारी, बंदर आणि महासागर अभियांत्रिकीवरील 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे। भारताच्या विकासासाठी समुद्राचा प्रभावी वापर करणं आवश्यक आहे। यासाठी बंदरांचं आधुनिकीकरण, तंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असं न्यू मंगलोर बंदराचे संचालक व्यंकटरमण अंत्यराजू यांनी या परिषदेत बोलताना सांगितलं। विकसित भारतासाठी सागरी अर्थव्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं। कांडला इथल्या दीनदयाल बंदराचे संचालक सुशील कुमार सिंग यांनीही बंदरांच्या विकासासाठी नव्या प्रयोगांची गरज अधोरेखित केली। या परिषदेत किनारा, बंदर, महासागर अभियांत्रिकीवर चर्चा करण्यात येत असून यासाठी देशभरातून अभियंते, संशोधक, बंदर अधिकारी, उद्योजक आणि धोरणकर्ते सहभागी झाले आहेत। कोल्हापूर इथं राष्ट्रपिता महात्मा